या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितां नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्र म्हटलं की देवीची उपासना केली जाते, स्त्री शक्तीचा उदो केला जातो। अशा या स्त्री शक्तीचे गोडवे सर्वत्र गायले जातात। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून माध्यम वृत्त या चॅनल्समध्ये नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन नवरात्रामध्ये तुमच्यासमोर येत असतो। नवदुर्गा यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या भगिनी असतात, म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल, संगीत असेल, कला असेल, राजकारण असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा कृषी क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या माता भगिनींची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन तुमच्या पुढे नवरात्रामध्ये येत असतो। आज अशाच एका आगळ्या वेगळ्या संघर्ष यात्रेची ओळख आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देणार आहोत। ज्या भगिनीने बालपणापासून संघर्ष करून आज एक कलावंत म्हणून स्वकष्टाने एक प्रतिमा स्वतःची उभा केलेली आहे। प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेली ही भगिनी आहे। ही भगिनी कशी आहे, ही नवदुर्गा कशी आहे, या नवदुर्गेचा हा संघर्ष पूर्ण प्रवास कसा आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला उलगडून सांगणार आहोत। चला तर या नवदुर्गेला आपण आता भेटूया आणि सुरुवातीलाच मी त्या नवदुर्गेला वंदन करतो। नमस्ते आर्या मॅडम। नमस्ते सर। माध्यम वृत्त या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपलं पूर्वाश्रमीचं नाव परशुराम, शोभा परशुराम, आणि आता सध्या तुम्ही आर्या देशमुख का नामे सर म्हणून ओळखले जातात। माझं पूर्वाश्रमीचं नाव शोभा परशुराम आर्य, बरं, आणि आता शोभा नागनाथराव कनाल। बरं। माझे वडील हे कलाकार होते। लातूरात 1956च्या दरम्यान पहिला फोटो स्टुडिओ हा माझ्या वडिलांचा होता, सुभाष चौकामध्ये शोभा आर्ट फोटो स्टुडिओ म्हणून। तो वडिलांनी माझ्याच नावावर टाकलेला होता। माझे वडील आर्टिस्ट होते, पेंटर होते, फोटोग्राफर होते। आमच्या नंतरच मग पुन्हा लिबर्टी फोटो स्टुडिओ, रॉयल फोटो स्टुडिओ, सोमाणी फोटो स्टुडिओ, म्हणजे लातूरातला पहिला फोटो स्टुडिओ शोभा फोटो स्टुडिओ। आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तुमचे वडील होते। आणि वडिलाला बालपणापासून पाहून तुम्ही ती कला जोपासावी असं मला वाटलं का? तुम्हाला हे उपजतच तुमच्यामध्ये ही कला होती असं वाटायचं की आपण हे करू शकू का? वडील जेव्हा चित्र काढायचे त्यावेळेला गंगाधर बारसकर आपले गुरुजी इथले जुने होते, शहरकर नाही,
आर्टिस्टच होते ती वारे गुरुजी. वारे गुरुजी हे माझ्या वडिलांचे गुरु. जेडी आर्टचा एक विषय वडिलांचा गेलेला होता, मुंबईला ते जाणार होते, पण माझा जन्म झाल्यामुळे वडील जाऊ शकले नाही. मग त्यांनी शोभा आर्ट फोटो स्टुडिओ नावाचा स्टुडिओ सुरू केला. पण त्यांना संघर्ष खूप करावा लागला आणि त्यांच्या कलेला इथं वाव मिळू शकला नाही. म्हणून वडील माझ्यावर खूप चिडायचे की तू झाल्यामुळे मी इथं अडकून पडलो. आणि म्हणून वडिलांची कृपादृष्टी माझ्यावर होण्याच्या ऐवजी मला थोडासा त्यांचा नकारात्मक भावच हा सहन करावा लागला, रोष पत्करावा लागला. घरात मी करती असल्यामुळं, मोठी असल्यामुळं भावंडांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. किती भावंड तुम्हाला? 2, म्हणजे एक बहीण आणि एक भाऊ. माझा भाऊ सिव्हिल इंजिनियर होता BNC मध्ये, सुरेश आर्य म्हणून, तो वारला हार्ट अटॅक मध्ये. आणि बहीण आहे, ती घरकाम वगैरे करते, गृहिणी आहे. तिच्या घरी ती सुखी आहे, तिचा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला. पण एकेकाळी आम्हाला लोकांची जेवण झाल्यानंतर उरलेलं जे काही असेल ते जेवण करूनच आम्हाला आमचं लहानपण घालवावं लागलं. म्हणजे कष्टामध्येच गेलं तुमचा संघर्ष? कष्ट, अपमान, असहायता ही सर्वतोपरी सगळीकडून सहन करावी लागली. समाजाचं बोलणं. फक्त वडील स्टुडिओत गेलं की वडील म्हणायचे, तुला जर फारच आवडत असेल चित्रकला तर गंगाधर गुरुजी करतायत ते बघ, मी करताना पेंटिंग बघ, तुला येऊन जाईल. माझे वडील थोडस मुलांचे भोगते होते. त्यांना वाटायचं की आपला वारसा हा मुलांनी चालवावा. मुली काय, त्यांच्या शब्दात ते म्हणायचे, गोंधून खाऊन नवऱ्याच्या घरी निघून जातात. म्हणून त्यांनी काही मला कधी शिकवलं नाही. मी म्हणायचे त्यांना, अण्णा मला शिकवा, पण ते त्यांच्याकडून शिकायचं भाग्य मला मिळालं नाही. पण दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा असं झालं आज की वडिलांची जी काही कलेचा आत्मा होता वडिलांचा, तो पूर्णपणे वडील माझ्याकडे देऊन गेले, त्यांच्या नकळत, अनिच्छेनं का असेना. आणि भाऊ आणि बहीण त्यांच्यामध्ये हे काही आलं नाही. आणि तो कलाकाराचा आत्मा घेऊन जगत असताना मात्र आयुष्यभर मला प्रचंड रक्तबंबाळ व्हावं लागलं. मन होरपळून निघालं आणि टप्प्याटप्प्यावर मला कुठेतरी देव आहे. मी मानत होते ती आपल्या देशपांडे गल्लीतली आई, आणि त्यावेळी त्या मूर्तीवर फारसं काही आवरण वगैरे नव्हतं. ती मूर्ती जशी होती तशी मी तिच्या जवळ जाऊन बसत होते. तेव्हा गर्दीही नसायची, अगदी ओसाड पडल्यासारखी ते देऊळ होतं. आणि तिच्याशी माझा संवाद चालायचा की तू ह्याच्यातून मला रस्ता दाखव. म्हणजे तुम्ही बोलत होता देवीशी? हो, मनातल्या. अजूनही बोलते मी. अजूनही माझा तोच संवाद चालतो देवीशी की तू हे काय दिलंस आणि मला ह्याच्यातून रस्ता दाखव. आणि तीच आयुष्यात टप्प्याटप्प्यावरती मला रस्ता दाखवते. ह्याच्यात खरंच अतिशयोक्ती नाहीये. तर मी असं समजू नका की माध्यमाच्या समोर, लोकांच्या समोर येताना मी काहीतरी वेगळं आव्हानते आहे असं नाही. पण अजूनही मी फक्त आणि फक्त मला पुढचा रस्ता दाखव हे अजूनही म्हणत असते, कारण माझ्या समोरची आव्हानं आजही संपलेली नाही. आजही मी त्याच्याशी झगडते. अरे मॅडम, या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन यामध्ये प्राध्यापिका म्हणून रसायनशास्त्राचा सारखा वृक्ष विषय शिकवत आज शिल्पकला, पेंटिंग या ह्याच्यामध्ये वळलेले आहे. तर हे तुम्हाला एक जिद्द निर्माण झाली की आपल्याला वडील आपले करत होते, त्या वडिलांचा वारसा आपल्याला पुढे चालला. वडिलांनी तर आपल्याला काही शिकवलं नाही, पण त्यांची कला पुढे आपण वाढवावी म्हणून तुम्ही शिल्पाकडे वळलात का? तुमच्या मनामध्ये वेगळं असं होतं? काय चाललं, द्वंद्व काय चालू होतं तुमच्या मला? सर, बालपण संपलं तेव्हाही चित्रकलेबद्दल मला फारसं काही म्हणजे करावं काही वेगळं. आताची लहान लहान मुलं जी ॲम्बिशन बद्दल बोलतात तसं काही वाटत नव्हतं, कारण परिस्थितीशी झगडताना हे डोक्यातच येत नव्हतं.
त्यानंतर तरुणाईमध्ये माझ्या थोडंफार मला करावं असं वाटायचं, पण पाहतच होते मी, फक्त परीक्षण करणं एवढंच करू शकले. पहिल्या टप्प्यामध्ये आणि तरुणाईमध्ये आयुष्याच्या माझ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली. त्यापैकी एक लीला गहेरवार, म्हणजे आताचं जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिचे जे डॉक्टर आहेत मुख्य, त्यांचे सासूबाई, आणि लता जाधव जगताप, ही आता रिटायर झाली, बॉटनी डिपार्टमेंटची हेड होती ती एक, रिजवाणी म्हणून एक होते. ह्या तिघांच्या घरात त्यांच्या दुर्डीतलं जेवण भाकरी खाऊन माझं बालपण आणि तरुणपण हे संपत आलं. आणि त्या काळात मी शाहू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं 1972 ला. दुष्काळामध्ये त्यांनी फी माफ केलेली होती, आणि माफ पण आमच्याकडून फी वसूल केली गेली, 22 रुपये काहीतरी होती, 25 रुपये. आणि ती जेव्हा परत केली, आम्ही गेलो त्यांच्याकडे आणि सांगितलं, तुम्ही सांगितलं तर आम्हाला फी घेणार नाही, ती परत द्या. मग त्यांनी जे परत केले पैसे, त्याच्यातून मी पहिली नवीन साडी माझ्यासाठी विकत. म्हणजे टप्प्याटप्प्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला देवच ह्या रूपाने येत गेला, मदतीला जाऊन आला यांच्या रूपाने. आणि म्हणून मी जेवढी माणसं माझ्या सानिध्यात आली, ज्यांनी मला मदत केली, त्यात मी त्या देवीला पाहते, त्या देवाला पाहते. प्रेक्षक हो, आम्ही सुरुवातीला व्हिडिओ जो तुम्हाला दाखवला होता, त्या आर्या मॅडमनी काढलेले विविध पेंटिंग्स आणि त्यांनी घडवलेले निर्माण केलेले शिल्प हे तुम्हाला दाखवलेले आहे. आता आपण थेट त्यांच्याशीच चर्चा करताना त्यांना थेट प्रश्न असा विचारूया. आर्या मॅडम, तुम्ही हे शिल्पकला म्हणजे कुठं प्रशिक्षण कुठे घेतलं का, बघून शिकलात का, वडिलांच्या ह्याच्यात, कसं तुम्हाला ही कला कशी अवगत झाली? नाही सर, कला म्हणून माझ्याकडे आहे हेही मला माहित नव्हतं. मला गायन आवडायचं, कारण बोरगावकर आमच्या शेजारी राहायचे. नृत्य आवडायचं, पण ते तर शिकायला मिळणं फारच दूरचं होतं. आणि कला म्हणून, आर्टिस्ट म्हणून हातात ब्रश पण मी धरलेला नव्हता. अरे वा. पण आधी उत्तम कसं काय तुम्हाला जमतं हे कुठेतरी हे दैवी शक्ती म्हणण्यापेक्षा कलाकाराच्या मनात जे कलाकाराचं मन, जो आत्मा असतो, त्याला कुठेतरी ती साध यावी लागते, तो कुठेतरी जागृत व्हावा लागतो, असं मला वाटतं. हे माझं मत आहे. कारण मी जोपर्यंत कॉलेजमध्ये होते तोपर्यंत हे फक्त रांगोळ्या काढणं आणि त्याच्यात बक्षिसं मिळवणं, ह्याच्या पलीकडे मी काही केलेलं नव्हतं फारसं. पण अतीव गरिबीमुळे मनावर खूप दडपण आली, खूप मन ज्याला आपण म्हणतो विषण्ण होत होतं. त्यानंतर मी माझं MSc कंप्लीट केलं युनिव्हर्सिटीमध्ये. तोपर्यंतही मी काही फारसं करत नव्हते. आणि जेव्हा मी MSc कंप्लीट करून शाहू कॉलेजला 1977 ला जॉईन झाले, त्यावेळेला मात्र मला असं वाटतं की माझ्या कलाकाराचा आत्मा हा जागा. तर या वर्षात मी 1 वर्ष रसायनशास्त्र हा विषय शाहू कॉलेजमध्ये शिकवला. आणि त्यानंतर मी पुढे रिसर्चसाठी औरंगाबादला गेले. दरम्यान माझं कनामी सरांशी लग्न झालं. आणि कृषी क्षेत्रात वगैरे कृषी क्षेत्रात ते काम करतात. माझे विभाग प्रमुख होते ते, रसायनशास्त्राचे प्राध्यापकच होते. एक चांगला माणूस म्हणून त्यांच्याशी ओळख झाली आणि मी त्यांच्याशी लग्न केलं. अर्थात हे लग्न माझ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं होतं, म्हणून मला त्रास सहन करावा लागणार होता, त्याची मला पूर्ण कल्पना होती. त्यानंतर मी रिसर्चही कंप्लीट केलं. 1984 ला मला PhD ही पदवी मिळाली. मी युनिव्हर्सिटीत 3rd टॉपर होते रसायनशास्त्रात. आणि मी सांगितलं की माझ्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे आहेत, ज्याचं असं वाटतं की एक दुसऱ्याशी काहीही संबंध नाही. त्यातला हा एक टप्पा. आणि इथं मी संघर्ष करत असताना जो कलाकाराचा आत्मा जागा झाला, त्या आत्म्याचा जो भावनेचा कल्लोळ होता, तो भाग हा अबाधित
कनामी सरांकडून ठेवला गेला. अच्छा. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे की कमळाच्या पानावर जसं पाणी हे त्याच्याशी न स्पर्श करता अलगद राहतं आणि त्याच्यातून जर प्रकाश किरण गेले तर इंद्रधनुष्य निघू शकतं, तसा हा आत्मा जशाला तसा राहिला. पुढचं आयुष्य मला 3 मुलं झाली. एक मुलगी आता गायनाकोलॉजिस्ट आहे, साधना मोमले म्हणून विवेकानंद मध्ये. दुसरी मुलगी ही जर्मनीला असते आणि तिसरा माझा मुलगा नरेश कनाळे हा बाईक रायडर नॅशनल चॅम्पियन आहे, भारतात 2 नंबरला खेळतो. मित्रांनो, जगजीत सिंगची एक गझल खूप प्रसिद्ध आहे. पत्थर के खुदा पत्थर के सनम पत्थर के इंसान रहते हैं. अशा या पत्थरदिल हृदयाची माणसं असताना देखील आर्या मॅडम यांनी शिल्पातनं देवत्व निर्माण केलं, शिल्पाला घडवलं. नुसतं दगडाला त्यांनी देवपण दिलं नाही तर प्रत्यक्ष हाडामासाचे माणसं देखील म्हणजे त्यांनी घडवलेले आहेत. त्यांची मुलं मुली आज एक चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करत आहेत. तर हे त्यांनी कशा पद्धतीने घडवलं हे आपण आता त्यांच्याकडूनच ऐकूया. सर, प्रवाहाच्या विरोधात जाऊन, समाजाच्या विरोधात जाऊन मी लग्न केल्यामुळं मला समाजाकडून त्रास हा होत होता आणि माझी मुलं ही पुढे त्रासात पडू नयेत. मी नेहमी म्हणायचे की माझ्या मुलांना मी अशा रीतीनं वाढवेन की एक बाहुली असते, जमिनीवर कशीही कोणत्याही अँगलने टाकली तरी ती उभी राहते. आणि ध्रुव ताऱ्याला जसं एक अढळ पद मिळालेलं आहे आकाशात, तसं स्थान मी माझ्या मुलांना मिळवून देईन. मला जो त्रास होतो आहे समाजाचा मी त्यांना होऊ देणार नाही. ही एक जिद्द त्यावेळी माझ्यात होती आणि मी त्याच्याने झपाटलेली होती. म्हणून काय होतंय, कसं होतंय, मला कसं करायचं आहे ह्याचा विचार, किती त्रास होतोय याचा विचार न करता मी खरंच सांगते मी अहोरात्र पळत होते. आणि ह्या मुलांच्या बरोबर माझ्या कॉलेजमधली मुलं जी होती, विद्यार्थी होते, त्यांना शिकवत असताना मला आतोनात आनंद व्हायचा, एक प्रकारचा धीर मला मिळायचा. कदाचित देवाने माझ्यात जी माया दिलेली आहे, एक अंतःकरण दिलेलं आहे, त्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे, म्हणून कदाचित हे सगळं त्यावेळी त्याच्यात सामावलं गेलं. अच्छा मॅडम, तुमच्या या सगळ्या शिल्प असेल, पेंटिंग असेल, याच्यामध्ये एक स्त्रीला जास्त तुम्ही पुढे आणलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल म्हणजे एक तुमच्यावर झालेले एकंदर आघात असतील म्हणा किंवा स्त्रीच्या वेदना असतील, त्या तुम्ही त्या मूर्तीतनं, त्या तुमच्या पेंटिंगमधनं आपोआप घडत गेले असं तुम्हाला वाटतं का? आश्चर्याची गोष्ट अशी सर की 2-4 चित्र सोडली तर जवळपास 2016 पर्यंत म्हणजे माझ्या रिटायरमेंट पर्यंत फारसं मी काही केलेलं नाही त्या कलेच्या क्षेत्रामध्ये. फक्त पाहिलेलं होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रॉ मटेरियल डोक्यात तयार होतं, आत्मा छिन्न विछिन्न झालेला होता, त्यातलं बाईचं भावनेने भरलेलं मन हे जशाला तसं शाबूत होतं. म्हणून 2016 नंतर, त्यापूर्वीच मला डायबिटीस झाला, हायपोथायरॉइडिझम झाला, मी खूप थकले, शारीरिकरित्या खूप थकले. मनानं थकला नव्हता? मनाने थकलं नाही असं म्हणण्यापेक्षा आणि मी थकले असं म्हणण्यापेक्षा सर, एक गोष्ट मी अगदी निर्विवाद आणि प्रामाणिकपणे कबूल करते की समाजाचा मला एवढा त्रास झाला नाही. उलट समाजाने मला उचलूनच धरलं, प्रत्येक वेळोवेळी मला साथच दिली. पण माझ्या जवळच्या माणसांनी मात्र मला रक्तबंबाळ केलं. जवळच्या माणसात हे करतात? हो, म्हणजे आधी वडील, नंतर पुन्हा आणखी जवळचा माणूस म्हणून मग नवरा. प्रांजळपणे सांगते की असायला पाहिजे होती जी साथ ती मिळण्याच्या ऐवजी मला थकवणं एवढं मात्र प्रामाणिकपणे झालं. आणि त्या टप्प्यावर मला
इतर दुसरी माणसं समाजातली मिळाली ज्यांनी मला खूप साथ दिली. म्हणजे बालपणाचा एक टप्पा माझा सोडला तर तो पहिला टप्पा, दुसरा तरुणाई माझी, आणि तिसरं मग थोडंसं मुलं मोठं झाल्यानंतर मी सर्व्हिसमधून मुलांमध्ये, कॉलेजमधल्या मुलांमध्ये जास्त रमत गेले. तो आयुष्यातला तिसरा टप्पा. आणि आयुष्यातला शेवटचा आणि चौथा टप्पा म्हणजे 2016 नंतरचं माझं आयुष्य, आता रिटायरमेंट. म्हणजे तुम्हाला आयुष्याला कलाटणी मिळाली ही खरी रिटायरमेंट म्हणजे वेळ मिळाला मला, उसंत मिळाली. 2016ला मी पेंटिंग्स करायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला 2009 मध्ये मला वाटतं 9ला एक ब्लॉक तयार करून त्याच्यामध्ये मी मायकेल एंजेलोचं एक प्रसिद्ध शिल्प आहे ते मला मनापासून आवडत होतं. त्यातला निम्मा भाग मी केला आणि तो बऱ्यापैकी मला असं वाटलं की जमला. पण सर तोपर्यंत मला माहित नव्हतं की मायकेल एंजेलो हा शिल्पकलेतला बाप आहे, गॉडफादर आहे, आणि त्याच्या कलाकृतीची आपण कॉपी करायचं धाडस करणं सुद्धा किती चुकीचं होतं हे आज मला त्याची कल्पना येते. त्यावेळी मी नकळत ते धाडस केलं आणि ती मूर्ती आणखी माझी आहे जी तिथं. यानंतर पुन्हा मी एक ब्लॉक तयार केला आणि काल्पनिक जी मी वेरूळ, अजिंठा, मदुराई इकडं फिरून मूर्त्या ज्या पाहिल्या होत्या त्या मूर्त्या माझ्या डोक्यामध्ये आकार घेत होत्या आणि मला असं वाटत होतं की तसं आपण काही करू शकू का. त्याच दरम्यानच्या काळात मी हैदराबादला गेले सालारजंग म्युझियम मध्ये आणि तिथं ती व्हेल म्हणजे पडद्यात पातळ पारदर्शी पडद्यातली ती रिबेका आणि इतर पुरुष उंचीच्या मूर्त्या बघून मनात असं झपाटल्यासारखं झालं होतं की आपल्याला ह्यातलं काही करता येतं का. ह्या सगळ्याच गोष्टींना आकार मिळत गेला तर 2016 नंतर. म्हणून ते पहिलं पीओपीतलं शिल्प केलं त्यावेळी मला हात्यारं माहित नव्हती. मी घरातले चमचे, सुरी वगैरे त्याचा वापर करून ते केलं. नंतर दुसरी मूर्ती मी करायसाठी ब्लॉक तयार केला तेव्हा एक काल्पनिक स्त्री जी 3 वाद्य वाजवते आणि कोणतीही तुम्ही कल्पना करा ती तेवढ्याच तल्लीनतेनं वाजवते असं एक दुसरं शिल्प मी तयार केलं. आणि ते करत असताना मी काटे, सुरी, चमचा वगैरे ह्याचाच वापर केला. शेवटी माझ्या मुलांनी एक छोटंसं टूल तयार करून दिलं आणि नंतर मात्र ऑनलाईन बरेचसे इलेक्ट्रॉनिक टूल मला मिळाले आणि ती मूर्ती मी पूर्ण. मूर्तिकारामध्ये जास्त करून म्हणजे 90% वर हे पुरुषच असतात, महिला क्वचितच. म्हणजे मला वाटतं अभावानेच 1% असतील, 10% असतील की तुम्हाला ते तुम्ही सांगू शकता अधिकाराने ना की कारण मूर्ती घडवणं हे तसं स्त्रीचं काम नसतं. प्रचंड कष्ट असतात, पेशन्स असतात. तर हे एवढं कष्टफळ तुम्हाला अवघड कला कशी काय हे झाली आत्मसात करता? सर अतिशक्तीचा भाग नाही, मी खरंच फार सर्वसाधारण बाई आहे. कारण मला मनात वाटून जातं की सर्वसाधारण बायकांना जिथं सुख वाटतं तसं मी का नाही सुखी राहू शकत. बरोबर. मग कुठेतरी देवाला असं वाटलं का की या बाईवर अन्याय झालेला आहे आणि आपण हिला काहीतरी द्यावं. पण देत असताना देवाने हात आखडता घेतला असं वाटतं मला की वडिलांचा कलाकाराचा आत्मा तर त्याने टाकलेला होता, त्याला अनेक परिस्थितीतून जाग आणून दिली त्यानं, तो आत्मा जागवला माझ्यातला आणि मला सांगितलं की कला पाहिजेच आहे तर मग हा दगड घे, हे हातारे घे, कर आणि तुला अशा रीतीनं करावं लागेल की तुझ्या कलेत जर काही चूक झाली तर त्याला माफी नाही. तुला मान्य असेल तर बघ. कदाचित असं झालं असावं. बरोबर. पण अनेक नृत्याच्या पोजेस, अनेक बायकांच्या मनातल्या भावना, संवेदना, त्याच्यात असणारी एक लय,
ही वेळ लावून जात होती मला, रुजुता त्याच्यातली, आणि तेच करावं असं वाटायचं. आणि अशातच मग ते सालार्जन म्युझियम मधल्या मूर्त्या, वेरूळ अजिंठ्यातल्या मूर्त्या पाहून मला मूर्त्यांकडे जास्त मी आकर्षिला गेले. मला खरं तर माहित नव्हतं की मूर्ती करणं ही किती अवघड आहे दगडात. अजिबातच माहित नव्हतं मला, कल्पना नव्हती. म्हणून सुरुवातीच्या काळात मी पेंटिंग्स केल्या, पण मधल्या काळात आपल्या लातूरचेच मुरलीधर सारडा म्हणून आहेत, कॉस्मो आर्ट गॅलरी, ज्यांची पुण्याला आर्ट गॅलरी आहे, ते इथं आले होते मला भेट द्यायला. ते म्हणाले की मॅडम तुमच्या मूर्त्या 2-3 ज्या आहेत, एक कृष्णाची मूर्ती केली, ती माझ्या मुलीकडे दिली मी. आणि फार पूर्वी औरंगाबादला मी रिसर्चला असताना माझ्या एक संगीत शिकवणाऱ्या बाई होत्या, मी त्यांच्याकडे शिकायला जायचे, आवडायचं मला, अजूनही आवडतं. त्यांच्या घराच्या समोर बसून मी एक दत्ताची मूर्ती केलेली होती. ही गोष्ट जवळपास 1982-83 आहे. तेवढ्याच माझ्या हातातून काय ते मूर्त्या गेल्या होत्या, पण आवडल्या आणि मी केल्या, ह्याच्या पलीकडे फारसं माझ्या डोक्यात काही नव्हतं. पण सारडा येऊन गेले आणि ते म्हणाले की मॅडम तुम्ही थोडस मूर्तीकडेच फोकस करा. मी म्हणाले ठीक आहे सर. मग माझी मुलगी जमशेदपूरला गायनोकॉलॉजिस्टचा अभ्यास करायला गेली होती. तिथे गेल्यावर थोडस मला फोन वापरणं कळायला लागलं. अचानक मला बालाजी मंदिरामध्ये काम करणारे जे कोणते इथले लोक होते तिथं, मालवीय म्हणून, त्यांनी बालाजी मंदिरात जे काही नवीन नूतनीकरण केलं, त्याच्यात मोठे शिल्प तयार केले, त्यातला उरलेला दगड होता, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला मिळाला आणि मग त्यांनी माझ्याकडे दगड पाठवून दिला. आणि तो दगड सर 3 टन दगड होता जवळपास. आणि तो दगड येऊन दारासमोर उभा राहिला, त्यावेळी मी आवर्जून सांगू शकते की ह्या माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पहिल्यांदा मी ह्या कलेकडे वळण्याचं धाडस केलं. आणि त्याचं श्रेय जातं ते माझा जावई विश्वास मोमले आणि नरेश कनामे हा माझा मुलगा, ह्या दोघांनी 3 टन दगड त्या ट्रक मधून खाली उतरवला आणि चेहऱ्यावर रेषही त्यांच्या दिसली नाही की ते थकले. पण नंतर जेव्हा मी एक दगड हलवायचा होता म्हणून मजूर बोलवला, त्यावेळी मग 2 मजुरांनी मिळून एक दगड हलवला छोटा. आणि मग मला कल्पना आली की मुलगा तर खैर माझा मुलगा होता, पण जावई माझा नव्हता. मग जावयाने ऊ की चू न करता, रेष सुद्धा चेहऱ्यावरची न हलवता एवढा दगड हलवला. मी त्याची ऋणी आहे. जावई माझा भला म्हणतात ना, जावई माझा भला, खरंच भाग्यवान आहे. अगदी अगदी भाग्यवान आहे. नंतर पहिला दगड मी कोरायला घेतला 1 फुटाचा, आणि मुलाने मला दोन्ही हाताने धरून ड्रिल चालवायला शिकवलं. त्या ड्रिल आणि कटरच्या आवाजाने मला भीती वाटायची, खूप थरकाप उडायचा. तो दोन्ही हात माझे गच्च दाबून धरायचा आणि म्हणायचा आता दगड एवढा मागवलाय तर हिम्मत कर. आणि मग तो ग्राइंडर आणि कटर मी वापरायला शिकले. पण मूर्ती काही जमेना. मग मी आठवण करायची की विश्वास आपल्याला जावई असून एवढी मदत करतो तर आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे आणि आपण ते धाडस केलंच पाहिजे, असं म्हणून मग त्या मूर्तीच्या कोरण्याला सुरुवात केली. माझी पहिली मूर्ती तयार झाली, ती ह्या पेंटिंगची प्रतिकृती आहे. आणि ती मी नंदू कुलकर्णी म्हणून आताची रिटायर्ड लेक्चर वर्कशॉप सुपरिंटेंडेंट होते. त्यांनी मला वेळोवेळी पूर्ण माझ्या सर्व्हिस पिरियड मध्ये आणि आताही ते मदत करतात. त्यांना मी ती त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेला भेट म्हणून दिली आणि सांगितलं सर ही माझी पहिली कन्या तुम्ही सांभाळू शकाल. नंदू कुलकर्णींचं एक वैशिष्ट्य सांगावं लागेल सर की मला केव्हाही अडचण आली मूर्ती करताना, मला कोणाची तरी मदत लागते की हे सांगा बरोबर दिशेनं मी चालली आहे का. मी नंदू कुलकर्णींना म्हणत असते सर या बाई बघायला म्हणलं, हे आमचे बोलण्यातले शब्द आहेत की सर कुठेही असो ते कधीही माझ्यावर रागवले नाही, वेळ काढून ते येतात आणि मला सर आयुष्याच्या ह्या शेवटच्या टप्प्यात मी जर काहींचा उल्लेख नाही केला
तर ते योग्य होणार नाही. शिल्पकला करत असताना, शिल्प घडवत असताना खूप अडथळे आले, पण मुलांनीही मदत केली. आणि 3 वर्ष, साधारण 3 वर्षाच्या खाली, म्हणजे माझे एक राधाकृष्णाची मूर्ती सोडली तर हे माझं कट ऑफ ज्याला म्हणते मी, की ही मूर्ती करत असताना माझे करण्याच्या पूर्वी माझे वेगळे भाव होते आणि ही मूर्ती करत असताना वेगळे भाव होते. ह्या मूर्तीत आज फिर जीने की तमन्ना आहे ही एकच भाव ह्या मूर्तीत होता. आणि इथून मात्र मग माझ्या इतर मूर्ती कलेला कलाटणी मिळाली. साधारण 3 वर्षात, ह्या 3 वर्षामध्ये मला असंख्य अडचणी आल्या. आपण म्हणल्याप्रमाणे मूर्तिकला ही पुरुष साधारण दगडात घडवतो, पण मी ते करत गेले. आणि मूर्तिकला करत असताना हे एकट्याचं काम नाहीये. त्यात माझा इलेक्ट्रिशियन मुस्तफा, माझा टूल देणारा लक्ष्मी टूलवाला, आमच्या ह्या स्वयंपाक करणाऱ्या मावशीजीने मला निवांत वेळ दिला, मला मूर्ती करत असताना मदत करणारा सध्याचा देवा, ह्या अनेकांचे हात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, मी आर्य समाजी आहे पूर्वीपासून. मी धर्म जात मानत नाही. ह्या 3 वर्षाच्या काळात माझ्यावर अशी संकट आली की जिथं मीच संपणार होते, माझ्यातला कलाकारही संपणार होता आणि सगळंच संपणार होतं. पण ह्या 3 वर्षाच्या कालावधीत मी आवर्जून नमूद करते की 3 सुरुवातीच्या काळात 3, एक सलीम भाई, दुसरा एजाज आणि तिसरा आनंद अग्रवाल, ह्या तिघांनी मला इतकी मदत केलेली आहे सर की आज मी त्यांच्यामुळे जिवंत आहे. त्यांनी मला तर जिवंत ठेवलंच ठेवलं, पण माझ्यातल्या कलाकाराला अलगद जिवंत ठेवलं. सर, सलीम भाई आणि एजाज हे ह्या दोघांनाही कलेतला ओकी ठो कळत नाही. पण जी आव्हानं माझ्यावर आली, जी संकट माझ्यावर आली, ती त्यांनी इतक्या सहजपणे पेलली. ते नेहमी एकच म्हणायचे, फिकर नको करू जी मॅडम, हम है. आणि ते तसं बोलले की मग मला अवसान यायचं, ऊर्जा यायची आणि मी शांत व्हायचे. मी ह्या दोघांची ऋण कधीही विसरू शकत नाही. जात, धर्म, संस्कृती, सगळ्या समाजाचे स्तर भेदून ही 2 माणसं माझ्या आयुष्यात आली, जी माझ्यासाठी, माझ्या मुलांच्या बरोबरीनं आज मी त्यांना 2 मुलं मानते. ते माझे खूप जवळचे मित्रही आहेत, हे मी अभिमानाने सांगते. आणि मी त्यांची ऋणी आहे, त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. आज जे काही मी शिल्प उभं केलं राधाकृष्णाचं, ते केवळ आणि केवळ करत असताना ह्या 2 सलीमभाई आणि एजाज यांचा महत्वाचा भाग आहे, किंवा 100% ते होते आणि मी फक्त करत होते असं म्हटलं तरी चालेल. अच्छा, आता नवरात्र आहे आणि आता मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तर या नवरात्रानिमित्त नवदुर्गेंना किंवा एकंदर समस्त स्त्री शक्तीला तुम्ही काय आवाहन करणार आहात, संदेश काय देणार आहात? स्त्री ही खरंच एक शक्ती आहे. फक्त स्त्रीनं स्वतःचं अस्तित्व ओळखायला शिकलं पाहिजे. मी उभ्या आयुष्यात पाहते आहे आणि अजूनही पाहते आहे, स्त्रिया दुःखी आहेत का, तर त्यांच्या जवळच्याच माणसांनी त्यांना दुःख दिलेलं आहे. हे दुःख बाजूला सारून स्त्रिया जर खरंच पेटून उठल्या तर ते त्या शक्तीच आहेत. म्हणजे जी देवी मी लहानपणापासून बसते आहे, आजतागायतपर्यंत मी बसते आहे, तिला मार्ग दाखवा असं मी म्हणते आहे. तसं मी म्हणेन की तेवढी प्रज्वलित, तेवढी दैदीप्यमान प्रत्येक स्त्री आहे. खूप काही चांगलं ती करू शकते आणि तिनं कधीही दुःखी होऊ नये. तिनं तेवढ्याच शांतपणे, तेवढ्याच प्रगल्भतेनं एक दुसऱ्याची मदत घेऊन, एक दुसऱ्यांच्या मदत करत मोठ्या मनानं ती जर जगायला शिकली तर ती खूप काही करू शकते. आणि माझी विनंती असेल, मला खरंच स्त्रियांचं दुःख सहन होत नाही.
त्यांनी उभं राहावं, त्यांनी आपल्यात जे काही आहे देवाने दिलेलं त्याचा थोडासा कानोसा घ्यावा आणि आनंदी राहावा. वा, धन्यवाद मॅडम. आपण आपला व्यस्त वेळ काढून आमच्याशी गप्पाटप्पा मारल्या, काही तुमचे अनुभव शेअर केले, याबद्दल माध्यम वृत्त या समूहातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि नवरात्रानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या हातून असंच आणखी वेगवेगळी शिल्प घडवली जावीत, वेगवेगळ्या पेंटिंग हे घडवल्या जाव्यात, ही आपल्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सरजी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अनेकांचे ऋणनिर्देश करू शकले. काहींचं नाव संजय जेवरीकर आहे त्याच्यामध्ये, जो माझा विद्यार्थी, वेळोवेळी त्यांनी मदत केली. काही जणांचं नाव जर चुकून राहिलं, बागडे सर आहे, तर त्यांनी मला क्षमा करावी. पण ह्या सगळ्यांची ऋण घेऊन मी जगते आहे आणि पुढेही जगणार आहे. असेच मला मदत करत राहा. धन्यवाद. आभारी आहे. प्रेक्षक हो, नवदुर्गाचं हे पहिलं पुष्प आम्ही आर्या मॅडम यांच्या रूपानं तुमच्या पुढे आणलं होतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त. आभारी.